नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, अंगणवाडी खरंच जिल्हा परिषद शाळेला जोडली जाणार आहे का? त्या संदर्भामधलं पत्र हे निर्गमित झालेलं आहे का? हे पत्र कुणी लिहिलेलं आहे? हे पत्र कोणाला लिहिलेलं आहे? या पत्राचा नेमका अर्थ काय होतो? या पत्राची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? कोणत्या अंगणवाडी सेविकाताईंना आणि अंगणवाडींना खरं पाहिलं तर या सगळ्या योजनेचा, या पत्राचा फायदा होणार आहे? त्याचे नेमके कुठले फायदे भविष्यामध्ये होऊ शकतात? आणि खरंच अंगणवाडी जी आहे ती जिल्हा परिषद शाळेला जोडली जाईल का? त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंचा पगार असेल, मानधन असेल, त्यामध्ये वाढ होऊ शकते का? त्यांना ज्या मिळणाऱ्या सुख आहेत, सुविधा आहेत, त्यामध्ये वाढ होऊ शकते का? या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा बहिणींनो, मी थेट मुद्द्याला हात घालतो. या ठिकाणी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. अतिशय चांगलं पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र लिहिलेलं आहे माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सगळ्या जेवढे महाराष्ट्रामधले जिल्हा परिषद आहेत त्या सर्वांना जे आहे ते त्यांच्या मुख्याधिकारी यांना हे पत्र लिहिलेलं आहे. बरं, आता या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं बहिणींनो बघा, की जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळा ह्या सगळ्याच्या सगळ्या एकाच परिसरात असण्यासंदर्भामध्ये हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, की जिल्हा परिषद आणि अंगणवाड्या ह्या एकाच परिसरात असल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं हे पत्र आहे. आणि यासाठी संदर्भ काय लिहिलेला आहे बहिणींनो बघा, माननीय शालेय शिक्षण मंत्री व माननीय महिला व बालविकास मंत्री यांच्या 14/5/2026 बैठकीमधले जे आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार 14 तारखेला काय झालं होतं, 14 मे रोजी एक बैठक झालेली होती म्हणजे परवाला. आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये जे निर्देश देण्यात आलेले होते, आदेश देण्यात आलेले होते, त्या संदर्भानं हा निर्णय घेतलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की 6वी म्हणजे वय वर्ष जर 6 असेल आणि 14 असेल म्हणजे पहिलीपासून तर 8वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं जे काही जबाबदारी आहे तर ती कोणावरती, राज्य शासनावरती आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आली, नगर परिषद आली, महानगरपालिका आली किंवा नगरपंचायत आली, त्यांच्यावरती काय असते, ही जबाबदारी असते मुलांना प्राथमिक शिक्षण द्यायचं आणि ते सुद्धा मोफत द्यायचं आणि सक्तीचं द्यायचं. ठीक आहे. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 मध्ये आलेलं आहे त्यामध्ये अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की पूर्व प्राथमिकचे वर्ग हे प्राथमिक शाळांना जोडले गेले पाहिजेत. म्हणजे पूर्व प्राथमिक म्हणजे काय, तर अंगणवाडी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नर्सरी, LKG आणि UKG. ठीक आहे. तर ते जे वर्ग आहेत ते सुद्धा प्राथमिक शाळांना जोडले गेले पाहिजेत. आता प्राथमिक शाळा कशाच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या राहतात तुम्हाला माहिती आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याच्या परिसरामध्येच पूर्व प्राथमिक शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना भेटावं, म्हणजे अंगणवाडी सुद्धा जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी जोडण्यात यावी, अशा पद्धतीचं हे पत्र आहे. बघा पुढं काय म्हणलेलं आहे, यासाठी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं दिसून आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुमची अंगणवाडी दूर असू शकते जिल्हा परिषद शाळेपासून किंवा जिल्हा परिषद शाळेच्या जवळ देखील असू शकते. परंतु जर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरामध्ये, त्या प्रांगणामध्ये, त्या मैदानामध्ये म्हणजे एकाच इमारतीमध्ये जर नसेल तर मात्र अशा सगळ्या अंगणवाड्या जे त्या आता जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत, यामध्ये काहीही शंका नाही आहे. बघा, ज्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडीसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तात्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा, असे प्रकारचे आदेश जे आहेत ते शरद गोसावी जे शिक्षण संचालक आहेत प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, त्यांनी जे हे पत्र लिहिलेलं आहे. आता या पत्राचा नेमका अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊयात. बहिणींनो बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी अंगणवाड्या सुद्धा असाव्यात, असं मागच्या वर्षी आपण पत्र पाहिलेलं होतं. किंवा आता अंगणवाड्या जे ते जिल्हा परिषदांना जोडल्या जातील असं आपण सांगितलं होतं. आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकांचं जे प्रशिक्षण होतं ते सुद्धा पूर्ण झालेलं होतं. काही बहिणींचं राहिलं असेल तर ते यावर्षी समजा होईल. तर आता अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे की जिल्हा परिषदची शाळा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा भरण्यात येईल. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण जे पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी सेविकाताईंवरती, मदतनीसताईंवरती असते. तर आता हे शिक्षण देत असताना तुम्हाला जिल्हा परिषदांच्या शाळांसोबत कनेक्ट झाल्यामुळे काय होईल की जे 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वीचे विद्यार्थी जे शिकतील त्यांना पाहून हे सुद्धा विद्यार्थी शिकायला लागतील. बरोबर आहे. हे विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील, हे विद्यार्थी प्रतिज्ञा म्हणतील, हे विद्यार्थी सामूहिक कवायती करतील. तर त्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण जे आहे किंवा त्यांचा प्रभाव जो आहे ह्या लहान लहान मुलांवरती सुद्धा डेफिनेटली त्या ठिकाणी पडेल. सुरुवातीला काय व्हायचं, अंगणवाडी एका ठिकाणी राहायची, शाळा दुसरीकडे असायची आणि त्यामुळं काय व्हायचं की अंगणवाडी सेविकाताईंच्या डोक्याला ताप व्हायचा. एखाद्या वेळेला सुट्टी लागली किंवा एखाद्या वेळेला कुठं जायचं काम पडलं तर लहान लहान मुलांना कुठं सोडून जायचं. परंतु आता काय होऊ शकते की जिल्हा परिषदांच्या शाळेच्या प्रांगणामध्ये जर तुमची अंगणवाडी आली तर निश्चितच याचा डेफिनेटली तुम्हाला काय होईल, फायदा त्या ठिकाणी होईलच.
कारण की आपण शिक्षकांना सांगू शकतो, त्यांची मदत घेऊ शकतो. पूर्व प्राथमिक शिक्षण देताना आपल्याला अनेक वेळा पालक भेटायला येतात, त्यांचंसुद्धा अनेक वेळा काउन्सिलिंग आपल्याला करावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं. मग ते सुद्धा कोणासोबत बोलू शकतात, त्या ठिकाणी शिक्षकांसोबत बोलू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि साहजिकच आहे, जर समजा अशा पद्धतीने अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडल्या गेली तर तिच्या सुखसुविधा ज्या आहेत ते सुद्धा वाढतील. उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, ठीक आहे, हे सुद्धा विद्यार्थ्यांना काय होईल, जिल्हा परिषद शाळेच्या मध्ये भेटून जाईल. आता खूप साऱ्या अंगणवाड्या अशा आहेत की ज्या ऑलरेडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सुरू आहेत, परंतु अनेक अशा शाळा आहेत की ज्या ठिकाणी अंगणवाडी अद्यापपर्यंत जोडल्या गेलेली नाही आहे. आणि म्हणून जर एखादी जिल्हा परिषदेची शाळा असेल आणि त्या ठिकाणी एखादी वर्गखोली असेल जी सुस्थितीमध्ये आहे, तर ती त्या ठिकाणी काय होणार आहे, आता ॲड ऑन होणार आहे. त्याचा निश्चितच तुम्हा सर्वांना काय होईल, फायदा होईल. आता ज्या पद्धतीनं कामाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवरती वाढत आहे, तर त्याच पद्धतीनं आता त्यांचा पगार म्हणजे मानधन याच्यामध्ये सुद्धा वाढ व्हायला पाहिजे, अशी मागणी सर्व सेविकाताई, मदतनीसताई ह्या करत आहेत. जिल्हा परिषदाच्या शाळांना सुट्टी राहील, मग त्यावेळेला अंगणवाडीला सुद्धा डेफिनेटली काय राहू शकते, सुट्टी राहू शकते. कारण की कोलॅबरेशनमध्येच काम करावं लागेल ना. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी घरी राहतील, तर मग अंगणवाडीचे विद्यार्थी शाळेतून काय करतील, किंवा त्यांना मन लागेल का शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही. म्हणजे आगामी काळामध्ये जे काही तुम्हाला निर्देश देण्यात येतील, तर ते असं मला वाटते की जिल्हा परिषदांच्या शिक्षकांसाठी जे काही निर्देश राहतील तर ते तुम्हाला सुद्धा देण्यात येतील. तुमची तपासणी वगैरे जर असली तर ते दोन्हीसुद्धा सोबत येण्याचे चान्सेस हे राहू शकतात. आता याबद्दल अनेक तर्कवितर्क निघू शकतात, थोडासा वेळ लागेल. महिला बालकल्याण विकास विभागाच्या वतीनं तुम्हाला ICDSच्या माध्यमातून देखील या संदर्भामध्ये परिपत्रक आगामी काळामध्ये पाहायला, ऐकायला, वाचायला मिळू शकतात. याबद्दल तुमच्या सर्व अंगणवाडी सेविकाताईंचं नेमकं काय मत आहे, तुम्हाला किती पगार वाढून पाहिजे किंवा मानधनामध्ये किती वाढ झाली पाहिजे जर तुमचं काम वाढलं तर. त्यासोबतच जर ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळांना त्या ठिकाणी सुट्ट्या मिळतात, तशाच पद्धतीनं अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा सुट्ट्या भेटायला पाहिजेत का, भेटल्या तर त्या किती भेटाव्यात. आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे आपण जिल्हा परिषदेमध्ये विचार केला तर त्या ठिकाणी छान असा पोषण आहार मिळतो, त्याची गुणवत्ता एक असते आणि त्याचं इन्स्पेक्शन वारंवार होतं, त्यांना भरीव निधीसुद्धा मिळतो. मग तशाच पद्धतीचा निधी किंवा तशाच प्रकारच्या भौतिक सुविधा तुम्हाला जर अंगणवाडीमध्ये देखील प्राप्त झाल्या तर निश्चितच त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामध्ये नेमका कुठल्या सुधारणा राज्य शासनाने करायला पाहिजेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील, यांच्या संगोपनासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमक्या कुठल्या बदलांचा अंतर्भाव या नवीन धोरणामध्ये करायला पाहिजे, या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की माहिती कळवू शकता. बहिणींनो, ऊन खूप जास्त सध्या तापत आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःची, तुमच्या घरच्यांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची आणि अर्थातच आपल्या चिमुकल्या मुलांची, स्तनदा आणि गर्भवती मातांची काळजी घ्यायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला म्हणजे तुम्ही नक्की कळवा, ठीक आहे की नाही. काळजी घ्या, ऊन खूपच जास्त आहे, म्हणून कळकळीची विनंती आहे. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.